मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलवर आपले स्वागत करत आहे. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन कसे काढतात, त्यामध्ये एचआर रेट हे कसा कॅल्क्युलेट केला जातो, त्यानंतर महागाई भत्ता किती दिला जातो, हे सर्व आपण कोणत्या नियमानुसार दिले जाते, त्यासाठी संबंधित कोणते जीआर आहेत, आपण कोणत्या ठिकाणी नोकरी केली म्हणजे आपल्याला एचआर रेट ट्रॅव्हलिंग अलाउन्स जास्त मिळणार आहे, तर ते सर्व जीआर नुसार आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे. तर बघा सर्वप्रथम जर आपण म्हटलं की पेमेंट कसं कॅल्क्युलेट होते, तर बघा एक ग्रॉस सॅलरी असते आणि त्यानंतर काही शासनाचे काही आपलं जे काही डिडक्शन असेल ते डिडक्शन असते. तर या ग्रॉसमध्ये काय असते की जे आपलं पद आहे, जसं की तलाठी आहे, आरोग्य सेवक आहे, शिक्षक आहेत, त्यानंतर शिपाई आहे, त्यानंतर तहसीलदार आहे, नायब तहसीलदार आहे, जे जे आपले पद आहे तर त्या पदाचं एक बेसिक शासनाने ठरवलेलं असते. आता 6व्या वेतनामध्ये जे काही बेसिक होतं तर ते 7व्या मध्ये आता कन्वर्ट करून S1 पासून तर S31 31 पर्यंत हे जवळपास त्याचं एक कॅल्क्युलेशन शासनाने आपल्याला करून दिलेलं आहे. जसं की आता तलाट्याचं समजा 2400 रुपये ग्रेड पे आहे, तर त्याचं जवळपास 25,500 हे त्यांचं आता 7व्या वेतन आयोगामध्ये बेसिक होते. तर हे एक बेसिक हे महत्त्वाचा भाग असतो. त्यानंतर शासन वेळोवेळी परिपत्रक काढून आपल्याला डीए महागाई भत्ता म्हणजे डिअरनेस अलाउन्स जेव्हा जेव्हा वाढ होते त्यानुसार आपला हे बदलत राहतो. त्यानंतर नॅशनल पेन्शन सिस्टीम हे जे आहे तर त्याचा एक अलाउन्स भेटत असते, जे की बेसिक आणि डीए याची मिळून जे काही बेरीज होते तर त्याची 14% शासन हे इथं आपल्या ग्रॉसमध्ये ऍड करत असते. तेवढेच 14% हे डिडक्ट पण होतात आणि या बेसिक आणि डीए चे जे 10% असतात तर ते आपल्या मग सॅलरीतून पुन्हा डिडक्ट होतात. ठीक आहे. त्यानंतर एचआरए मात्र आपल्याला वेगवेगळ्या सिटीनुसार मिळत असते. जसं की आता शासनानं एक्स वाय आणि झेड असे 3 कॅटेगरीचे शहर तयार केलेले आहेत, त्याची यादी दिलेली आहे. ती यादी कोणती हेही आपण इथे बघणार आहोत आणि त्यानुसार एचआरए आपल्याला मिळत असतो. त्यानंतर ट्रॅव्हलिंग अलाउन्स देखील वेगवेगळ्या सिटीत हा वेगवेगळ्या ठिकाणी हे मिळत असतो. त्यानंतर अशा पद्धतीने हे ग्रॉस सॅलरी तर तयार होते आणि त्यामधून प्रोफेशनल टॅक्स जो आहे हा 200 रुपये कट होतो. ठीक आहे. त्यानंतर GIS 360 रुपये हे कट होतो. ठीक आहे. रेव्हेन्यू स्टॅम्पचा 1 रुपया कट होते आणि हे टोटल यामधून हे कट होत असते. तर त्यानंतर आता आपण पुढे बघू की हा जो एचआरए आहे, जसं की आता आपण या आधी बघितलं का हे जे डीए आहे तर जे काही शासन देते, आता सध्या 50% डीए मिळत आहे, तर जे काही बेसिक असेल त्याच्या 50% मिळेल. हे पुन्हा कॅल्क्युलेशन आपण शेवटी बघणार आहोत. परंतु इथे महत्त्वाचं एचआरए आणि ट्रॅव्हलिंग कशा पद्धतीने कोणत्या जीआर नुसार कोणत्या सिटीमध्ये किती मिळते हे आपण इथे बघणार आहोत. तर बघा आता ही एचआरए साठी महत्त्वाचं इथं शहराचं वर्गीकरण केलं आहे, त्यामध्ये एक्स वाय आणि झेड. ठीक आहे. त्यानुसार घर भाडे हे आपल्याला मिळत असते. जसं की एक्स मध्ये एक्स या कॅटेगरीत जे काही शहर येते तर तिथं आपल्या बेसिकच्या 30% घर भाडे जेव्हा 50% क्रॉस होईल तर हे मिळणार. आता महत्त्वाचं म्हणजे इथं जर तुम्ही माहिती बघितली असेल तर एक्स वाय झेड हे वर्गीकृत शहरांना किमान कमीत कमी 5400 रुपये एचआरए, वाय मध्ये कमीत कमी 3600 रुपये एचआरए आणि झेड मध्ये कमीत कमी 1800 रुपये घर भाडे मिळत असते. कारण की 1 ते 6 पर्यंत जर आपण बघितलं म्हणजे S1 ते S6 पर्यंत तर या कर्मचाऱ्यांचं जरा बेसिक कमी असते आणि कधी कधी त्या सिटीनुसार त्यांचं घर भाडे हे 1800 3600 किंवा 5400 होत नाही. पण त्याचे जर समजा 30% किंवा 10%, समजा 10% जर म्हटलं, जर बेसिकचे 1800 किंवा 3600 किंवा 5400 जर त्या सिटीनुसार होत नसेल तर शासन मात्र कमीत कमी एक्स या ठिकाणी 5400 रुपये ग्रेड पे देत असते, वाय या ठिकाणी 3600 रुपये आणि झेड या ठिकाणी कमीत कमी 1800 हे एचआरए जे आहे हे मिळत असते. कारण कधी कधी त्यांचं जे बेसिक असते तर त्या बेसिक नुसार एवढंही घर भाडे होत नाही कॅल्क्युलेट, 10% 9% 8% जे काही होतं त्या पद्धतीने, म्हणून हे कमीत कमी इथे ठरवलेलं आहे, म्हणून इथे किमान शब्द वापरलेला आहे. त्यानंतर हे जे काही मिळत असते तर जेव्हा 50% मर्यादा म्हणजे जेव्हा 0% हे डीए असतो, ठीक आहे, तेव्हा 8% म्हणजे याला म्हणता येईल 8 या सिटीमध्ये एक्स मध्ये मिळणार आहे 24, त्यानंतर हे 16 आणि 8 8 16 24 असे मिळत असते. ठीक आहे, इथे दिलेलं आहे 8
16 आणि 24. जेव्हा 25% पेक्षा DA जास्त होतो, यावर मोठा एक वाद पण सुरू आहे सध्या, तर तो 9, 18 आणि 27 होत असतो. आणि त्यानंतर 50% जेव्हा होतो DA, तेव्हा मात्र ते 30, 20, 10 हे असा या सिटीनुसार आपल्याला HRA मिळत असते. आता एक बऱ्याचशा संघटनांनी एक पत्रही दिलेलं आहे शासनाला की 50% DA आता झाला, तर आपल्याला 30, 20 आणि 10 याप्रमाणे आपल्याला HRA मिळाला पाहिजे. परंतु काही परिपत्रकामध्ये, आता हे त्या शासनाचा GRच आहे, हे तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देतो. तर इथे बघा 50% पेक्षा अधिक होईल हा शब्द त्यांनी अक्षरशः जशाच्या तसा घेतला. 50% पेक्षा जास्त होईल त्यावेळेस 30, 20, 10 असं होईल असं त्यांनी म्हटलंय. आता आपला सध्या DA शासनाचा 50% आहे, त्यामुळे हे देईल का नाही, तर यावर सध्या बऱ्याचशा संघटनांनी शासनाला पत्र दिलेलं आहे. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीनं HRA कॅल्क्युलेट होत असते. ठीक आहे. म्हणजे आता जर X ठिकाणी जर आपण नोकरी करत असेल तर 30% घर भाडे, Y ठिकाणी करत असेल तर 20% आणि Z या ठिकाणी करत असेल तर 10% हे सध्या HRA आपल्याला मिळाला पाहिजे. ठीक आहे. इथे त्याच पद्धतीने एक दिलेलं आहे की XYZ मध्ये किती टक्के आपल्याला HRA मिळते. त्यानंतर आता HRA म्हणजे घर भाडे मंजुरीसाठी आपल्या राज्यातील काही शहराचं वर्गीकरण, म्हणजे X कॅटेगरीमध्ये कोणते येते, Y कॅटेगरीमध्ये कोणते येते आणि Z कॅटेगरीमध्ये कोणते येतात हे आपण बघणार आहोत. तर इथे आता X शहर आहे पहा. तर X शहर आहे तुम्हाला इथे मुंबई आणि नागरी समूह, म्हणजे मुंबईच्या लगत बृहन्मुंबई महानगरपालिका, मीरा भाईंदर, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, कुडगाव, बदलापूर. त्यानंतर पुणे नागरी समूह म्हणजे पुणे महानगरपालिका, पुणे छावणी, खडकी छावणी, त्यानंतर पिंपरी चिंचवड, देहू रोड, देहू सिटी. तर या ठिकाणी हे 30% HRA मिळणार. ठीक आहे. HRA म्हणजे घर भाडे इथं 30% मिळतो. ठीक आहे. त्यानंतर आता जर आपण बघितलं Y शहर आहे, ठीक आहे, म्हणजे या Y कॅटेगरीत कोणते, तर नागपूर नागरी समूह, त्यामध्ये नागपूर, डेगडोह, वाडी, नाशिक एकलहरे, देवडाली, भगूर. त्यानंतर अमरावती महानगरपालिका, औरंगाबाद, भिवंडी नागरी समूह, सोलापूर महानगरपालिका. ठीक आहे. त्यानंतर कोल्हापूर नागरी समूह, वसई विरार शहर महानगरपालिका, मालेगाव नागरी समूह, नांदेड वाघाडा महानगरपालिका, त्यानंतर सांगली नागरी समूह. तर अशा पद्धतीने हे वेगवेगळ्या गावाची लिस्ट दिलेली आहे. तर Y वर्ग असणारे शहर आहे, म्हणजे Y कॅटेगरीत येणारी, तर 20% हे HRA मिळत असतो. ठीक आहे. आणि बाकीचे जे शहर आहे किंवा तालुके, जिल्हे जे काही आहेत तिथे ते Z कॅटेगरीमध्ये येणार, तिथे मात्र 10% HRA मिळणार आहे. ठीक आहे. ते अशा पद्धतीनं हे इथे HRAचं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल. हे काही नियम पण इथे दिलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर आता ट्रॅव्हलिंग अलाउन्ससाठी त्यांनी इथे कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. तर बघा ट्रॅव्हलिंग अलाउन्स कोणत्या पद्धतीने दिला जातो, तर बृहन्मुंबई नागरी समूह, या आधी आपण एक लिस्ट बघितली. त्यानंतर नागपूर नागरी समूह, पुणे नागरी समूह. ठीक आहे. तर या ठिकाणी जो वाहतूक भत्ता आहे तो इथे पदानुसार दिला जातो. S1 ते S6 जर असेल तर तिथं 1000 रुपये कमीत कमी दिला जातो. त्यानंतर S7 ते S19 असेल तिथं 2700 वाहतूक भत्ता दिला जातो. आणि S20 आणि त्यावरील म्हणजे S31 पर्यंत 5400 हे वाहतूक भत्ता दिला जातो. आणि बाकी ठिकाणी मात्र 2700, 1350 आणि 675 हे वाहतूक भत्ता दिला जातो. त्यानंतर एक असं आहे की इथे जर दिव्यांग व्यक्ती जर असेल, दिव्यांग जर कर्मचारी असेल तर इथे 2250 भत्ता दिला जातो बृहन्मुंबई नागरी समूहामध्ये आणि या गटामध्ये S1 ते S6 साठी. आणि इतर ठिकाणीही 2250 रुपये हे ट्रॅव्हलिंग अलाउन्स दिला जातो, हे फक्त दिव्यांग कर्मचाऱ्यासाठी. बाकी S7 ते S19 जे आहे तर याच्या दुप्पट दिला जातो, म्हणजे हे 5400 इथं मिळेल, इथं मिळणार 2700. ठीक आहे. त्यानंतर इथे जर अपंग कर्मचारी असेल तर हे होणार 10800 आणि हे होणार 5400 जर दिव्यांग कर्मचारी असेल तर. एवढंच यामध्ये हे दिलं आहे. तर या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन पेमेंट
किंवा वेतन हे कॅल्क्युलेट होत असते। त्यानंतर आता इथं जर आपण बघितलं तर आपण आता इथे ठराविक एखाद्या पदाचं किंवा एखादं बेसिक घेऊन आपण इथं आता कॅल्क्युलेट करणार आहोत की पगार किती होणार आहे। ठीक आहे, तर आता इथे जर समजा आपण एखाद्या पदाचं 30,000 बेसिक आहे, समजा कमी जास्त असते पण आपण 30,000 घेऊ, म्हणजे इन्क्रीमेंट वगैरे हे कधी कधी होत असते, तर बेसिक आपलं 30,000 घेऊ आपण। ठीक आहे, 30,000 जर बेसिक असेल तर आता 50% डी आहे समजा, तर हे किती होणार आहे 15,000। ठीक आहे, 15,000 म्हणजे बेसिक होणार 30,000, डी आहे 15,000 आपल्याला मिळणार। त्यानंतर NPS अलाउन्स जे आहेत या दोघाचे म्हणजे 45,000चे 14% हे इथे ऍड होणार आहे। याचे 14% साधारणतः होणार आहे 6,300 रुपये। त्यानंतर HRA, आता HRA कॅल्क्युलेट करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं का सिटी नुसार असते। समजा आपली ड्युटी XYZ ठिकाणी असेल, ठीक आहे, Z ठिकाणी असेल, इथे HRA आपल्याला किती मिळणार आहे, इथं 10% मिळणार आहे। म्हणजे याचे जर 10% घेतले तर हे होणार आहे 3,000 रुपये। ठीक आहे, त्यानंतर ट्रॅव्हलिंग अलाउन्स, समजा Z या ठिकाणी आपली ड्युटी आहे, ट्रॅव्हलिंग अलाउन्स होणार आहे 1,350 जर आपण अपंग कर्मचारी नसेल तर। आता आपण साधारणतः हे जे आहेत S7 ते S20 पर्यंत आपण हे कॅल्क्युलेट करणार आहोत। ठीक आहे, जर समजलं नसेल तर मागचं एक पेज बघा, त्याच्यावरून तुम्हाला समजेल की ट्रॅव्हलिंग अलाउन्स इथं होईल 1,350। आता हे ग्रॉस सॅलरी आपल्याला काढता येईल की 45,000 अधिक 6,300 अधिक 3,000 अधिक 1,350 हे होणार आहे 55,650 ही झाली आता ग्रॉस सॅलरी। ठीक आहे, त्यामध्ये आता डिडक्शन जर आपण पाहिलं तर 360 हे GIS कटत असते, 1 रुपया आहे स्टॅम्पचा। त्यानंतर NPS काउंट्री हे जे आहे तर शासनानं टाकलेली 14% 6,300 आणि 10% परत आपल्याला घ्यायला लागेल 45, या 45,000चे 10% घ्यायला लागेल म्हणजे बेसिक आणि DA चे। ठीक आहे, तर ते होणार आहे 4,500 4,500। त्यानंतर प्रोफेशनल टॅक्स 200 आणि या सर्व याची बेरीज जर आपण आता केली तर ते होणार आहे 6,300 अधिक 4500 अधिक 200, तर हे होणार आहे 11,361। हे झालं तुमचं डिडक्शन, हे झाली ग्रॉस सॅलरी। ठीक आहे, तर आता या ग्रॉस सॅलरी मधून जर आपण डिडक्ट केले पैसे 11,361 तर ते होणार आहे 44,289। तर अशा पद्धतीने सॅलरी कॅल्क्युलेट होत असते। तर यामध्ये चेंज काहीच होत नाही। जर तुम्ही शहराच्या ठिकाणी ड्युटी करत असेल किंवा खेडे विभागात जरी करत असेल तर फक्त फरक इथे HRA मध्ये फरक पडत असतो, HRA आणि हे ट्रॅव्हलिंग अलाउन्स मध्ये। अपंग कर्मचारी असेल, दिव्यांग कर्मचारी असेल तिथे फरक पडतो, बाकी मात्र हे सेमच राहते। त्यानंतर NPS जर अलाउन्स म्हणजे NPS अकाउंट नसेल तर इकडे ऍड पण होत नाही, इकडे डिडक्ट पण होत नाही, त्यामुळे 4-5 हजारांनी मग आपली सॅलरी वाढलेली दिसते। तर असं वेगवेगळ्या पदाचं आपल्याला या बेसिक वरून वेतन कॅल्क्युलेट करता येते। त्यानंतर आपण कोणत्या सिटीमध्ये जॉब करतो, आपण दिव्यांग कर्मचारीमध्ये आहे का, त्यानुसार हे कॅल्क्युलेट करता येते। तुम्हाला जर हे समजलं नसेल तर पुन्हा एकदा मागे मी एक्सप्लेन केलेले आहे ते पेज बघा आणि या संबंधित जे काही GR आहे ते मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला टाकून देतो। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।